नमस्कार, मी आहे भावना. तुमचं सर्वांचं सुरसेस किचनवर स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची चटपटीत अशी गाड्यावर मिळणारी भेळ. पण ती आपण आपल्या घरगुती साहित्यानुसार म्हणजे घरगुती साहित्य वापरून जे आपल्याकडे सहज अवेलेबल असतात अशा साहित्यांमध्ये आज आपण ती बनवणार आहोत. आणि नक्कीच तुम्हाला ही आवडेल आणि तुम्ही पण घरी बनवणार ही मला खात्री आहे. चला तर मग पटापट बनवायला चला तर मग भेळ बनवण्याच्या अगोदर भेळसाठी लागणारे मी काय काय साहित्य घेतलेले आहे तुम्हाला दाखवते. आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे, त्यानंतर ह्या डाळ्या आहेत, त्यानंतर हा फरसाणचा चिवडा, त्यानंतर ही फिक्की शेव घेतलेली आहे. अर्थातच आपल्याला मेन इंग्रेडियंट्स आपला आहे ते म्हणजे हे शेव मुरमुरे. यात शेव आणि तिखट बुद्धी मिक्स आहे असे हे मुरमुरे. त्यानंतर आपण हा टोमॅटो आहे तो एक चिरून घेतलेला आहे बारीक. त्यानंतर कांदा, कोथिंबीर आणि लिंबू आणि हे आहे तेल. तर चला मग आता पुढे आपण बनवायला सुरू. तर चला मग मी हे बघा हे छान असं खुलगट असं पातेलं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला छान मिक्स करता येईल यासाठी. तर चला त्यात आपल्याला आता मुरमुरे टाकून घ्यायचे सगळ्यात पहिले. त्यानंतर आपल्याला यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तितका टाकू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण हा फरसाण घेतलेला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला या डाळ्या घ्यायच्या आहेत त्या टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सॉस आहे. तुम्ही भेळमध्ये सॉस टाकता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण याने खूप अशी छान भेळ लागते. खूप सारा सॉस टाकायचा, खूप छान चव येते. बाहेरच्या भेळमध्ये गाड्यावरच्या भेळमध्ये खटई असते, पण आपण सॉस जरी टाकला ना तर खूप चविष्ट अशी भेळ आपली तयार होते. त्यानंतर आपल्याला लाल तिखट हे टाकून घ्यायचं आहे. थोडं जितकं तुमच्या आवडीनुसार टाका. त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ. तर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा ह्याप्रमाणे हे सगळं सॉस सगळ्याकडे लागला. आपला चटणी मीठ सगळीकडे छान असं लागल्यानंतर असं छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला त्यानंतर आपल्याला थोडासा लिंबू घ्यायचा आहे आणि थोडासा लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ही फिक्की शेव आहे, ही मुलांना खूप आवडते, त्यामुळे आपल्याला तुम्हाला जितकी आवडेल तितकी आपण भरपूर प्रमाणात ही टाकू शकतो. त्यामध्ये लास्टमध्ये आपल्याला त्यानंतर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एक वेळा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही भेळला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि किती छान आपली ही भेळ तयार झालेली आहे खाण्यासाठी. चला तर मग आपली भेळ रेडी झालेली आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. तर आणि चॅनलवर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.